मोठे प्रकल्प दिले अशी एक घोषणा केली जाते, पण जर एकीकडे बघितलं तर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जो प्रकल्प आहे तो ऑलरेडी जुन्याच त्या ठिकाणी कंपनीचं काम सुद्धा सुरू होतं, मात्र केंद्राकडनं घोषणा आली की 500 कोटींचा आम्ही या ठिकाणी प्रकल्प केला। अशाच पद्धतीनं महाराष्ट्राची फसवणूक करण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यामध्ये जात आहेत, अनेक आर्थिक केंद्र दुसऱ्या राज्यामध्ये जात आहे। एअर इंडियाचं केंद्र ऑफिस हेड ऑफिस दुसऱ्या राज्यामध्ये गेलं आणि आता जर अशा प्रकारे कोणी त्या ठिकाणी घोषणा करत असेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण याच परिसरातले आहोत की रांजणगाव MIDC सुरू झाल्यापासून तिथे हजारो कंपन्या आल्या, मोठी गुंतवणूक त्यांनी केली, त्याच्यामधून मोठा रोजगार निर्माण झाला। त्यामुळं आता अशा प्रकारे एखादी कंपनी आली तर 5000 लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचे समजूत काढायचं काम हे केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत करतं। जो प्रकल्प आहे ऑलरेडी IOPचा तो कधी आलेला आहे आणि 300 हेक्टरची जागा ही कधी आरक्षित केली, मागच्या सरकारमध्ये की भाजप सरकारच्या काळात? ते आता त्याच्या संदर्भातले सगळे डिटेल्स माझ्याजवळ नाही आहेत, परंतु ही एक कंटिन्युअस प्रोसेस असते आणि कंटिन्युअस प्रोसेसमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात। त्यामुळे आज काय नव्यानं तो प्रकल्प आला आहे असं मानायचं काही कारण